विरोधी पक्षनेते पदाची शक्यता आदित्य ठाकरेंनी फेटाळली. ठाकरे गटाकडून पेरली जात होती. आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याची कहाणी. काँग्रेसची घालमेल थांबेना. आदित्य ठाकरेंच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही. म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही. आदित्य ठाकरे यांच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा. आयत्या वेळेस उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करा. संख्याबळाचा नियम कुठेही नाही. नाना पटोलेंची मागणी. राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांची ही कबुली. आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी. रवींद्र चव्हाण निलेश राणेंची गळाभेट आणि हस्तांदोलनही. चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंनी केलं स्पष्ट. मनोज जरांगेंचे पुन्हा तेज. मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. जरांगेंच्या पालुपदामुळे धनंजय मुंडे संतापले. एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली. नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतमोजणी दिवशीच होणार होती ब गटाची परीक्षा. नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे झुकली. वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल. वंदे मातरम गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत सरकारचा प्रस्ताव. राहुल गांधी आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर. शिवसेना मंत्र्यांची संध्याकाळी 8 वाजता महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या देवगिरी बंगल्यावर मंत्री आणि आमदारांचं मंथन. मविया नेते उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते संदर्भात चर्चा करणार. समग्र शिक्षा संघर्ष समितीचं बेमुदत आमरण उपोषण. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरसकट शासन सेवेत घेण्याची मागणी. ठाकरे गटाची रेडिसन हॉटेलमध्ये बैठक. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. अनिल परब आणि भास्कर जाधव करणार मार्गदर्शन. बांगलादेशात कांदा निर्यातीला परवानगी. येवला लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव. धुळ्यातील एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यात 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपी 15 वर्षाचा असल्याची माहिती समोर. मोबाईल देण्याच्या बहाण्यानं केला अत्याचार. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा. नागपूर अधिवेशनात मारणार धडक. मका पिकाला 2400 रुपये हमीभाव देण्याची मागणी. अभिनेता सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावर चर्चा. मंत्री संजय शिरसाडांची नागपुरातील वसतिगृहावर धाड. वसतिगृहात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची केली पाहणी. विद्यार्थ्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांची केली कान उघडणी. कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. किरकोळ वादाचं हाणामारीत रूपांतर. इंडिगोच्या वादापासून सर्वोच्च न्यायालय दूर. लोक होरपळत असताना न्यायालयानं ढकलला चेंडू मोदी सरकारच्या दारात.